2 लिटर दूध विकून 1 लिटर पेट्रोल येत आहे आणि 1 टन ऊस विकून 1 तेलाचा डबा येतो. मित्रांनो, शेतकऱ्याला खरं तर राजा समजलं जातं, पण आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे हे तुम्हाला या ट्रॅक्टरच्या फाळक्यावर जे शब्द लिहिलेले आहेत त्याच्यातून कळून येईल. तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलेलं आहे का 2 लिटर दूध विकून 1 लिटर पेट्रोल येत आहे आणि 1 टन ऊस विकून 1 तेलाचा डबा येतो. हीच आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती. खरं मित्रांनो, हे आज 2 लिटर दूध विकून 1 लिटर पेट्रोल सुद्धा यायला मुश्किल आहे आणि कांदा विकून 1 खताची गोण पण येत नाही. बरोबर आहे. आज एकदम तुटपुंजा भाव भेटतोय कांद्याला. 1500-1600 रुपये, 1000-1200 रुपये तर टनाला खर्चच येऊ राहिला. आणि एवढं जर असा भाव भेटत असेल तर शेतकरी कसा जगेल, कसा जगेल शेतकरी? हर हर मोदी, घर घर मोदी, असं शेतकऱ्यांनी डायरेक्ट फाळक्यावर लिहिलेलं आहे. बघू शकता, हीच आपल्या भारत देशातील आज शेतकऱ्याची खरी अवस्था आहे. कुठले दादा आपण? शिकोपाड्याचं आहे. खरं सांगायला गेलं तर या कांद्याला कमीत कमी आज 3000चा बाजार पडतो. एवढे दिवस पण कांदा ठेवून तिला 12-13 रुपये भेटत आहे. तर परवडा शेतकरी कसं जाईल? बरोबर. आणि वरती पावसाने पण कुठून चाल केली तर पण उळे टाकले लोकांना. हे टायमाला असं बाजार भेटत आहे तर शेतकरीला परवडेबल नाही आता. बरोबर, पण ते बरोबर आहे. गरीब होत चाला, श्रीमंत झाला. शेतकरीने कसं पाहायला गेलं तसं तर शेतकरी प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी धान्य असो किंवा कांदा असो काही असो, शेतकरी हा पूर्ण देशाचा राजा असतो पूर्णपणे. ते कष्ट सोडत नाही. ऊन राव पाऊस राव काही बी राव, तो कष्ट करायचा सोडत नाही. पण असंच बाजार भाव भेटत असेल तर शेतकरी जगेल कसं काय? बरोबर आहे. अगदी खरं आहे. वर्ष झालं असेल या कांद्याला काढून आणि आजही पण जो सुरुवातीला भाव होता तोच भाव आहे. वर्षभर साठवणूक करून कांदा खराब झालेला आहे, याच्यात पण नुकसान झालं तर. आणि तुम्ही परत बघू शकता 2 लिटर दूध विकून 1 लिटर पेट्रोल येत आहे आणि 1 टन ऊस विकून 1 तेलाचा डबा येतो. हीच आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती. 1 क्विंटल कांदा विकून 1 खताची गोण सुद्धा येत नाही. अगदी बरोबर आहे. यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या.